सायकल पंक्चर झाली. 2 दिवसाआधी पंक्चर काढून आलेला त्याच टायरचा आणि परत तोच पंक्चर झाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सध्याला आज नवीन जागा, नवीन कॉलेज, नवीन लोक. तर मित्रांनो, मी कॉलेज चेंज केले आणि मला थोडं लांब पडत होतं, सायकलने येणं जाणं नव्हतं होत माझ्याकडनं इझिली. तर हे माझ्या हे कॉलेज जे आहे हे चांगलंही आहे, बेटरही आहे आणि जवळही आहे. सगळ्यात मेन ते जवळ, कारण की डिस्टन्स खूप होता त्या कॉलेजचा आणि गावामध्येही होतं. सध्याला आता मी चिंचवड हायवेला आहे आणि समोरून लेफ्ट घेतला का कॉलेज येतं. तर आणि मित्रांनो, इथले रोड एवढे वेल ऑर्गनाइज आहेत ना. ही सायकलसाठी रोड बनवला आहे. फुटपाथ या साईडला बसायला वगैरे छान झाडं लावलेत. हा हायवे सध्याला मी चालू आहे टाईम झाला आहे 8:10. 8:30ला कॉलेज स्टार्ट होणार आहे आणि मी पोहोचेल तोपर्यंत 20 मिनटात. तर बघू आता. फक्त एवढंच आहे की पहिल्याच दिवशी लेट नाही व्हायला पाहिजे. हे माझं न्यू कॉलेज अभिषेक. तर मित्रांनो, फायनली कॉलेज सुटलेलं आहे आणि आता टाईम झाला आहे 2:03. आता मी यशवंतनगरला आलो आहे. 1:30 वाजताच कॉलेज सुटलेलं, बट मी तिथून चालत आलो, बस पकडली आणि इथे आलो आता इथून मला परत 15 मिनटाचा रस्ता आहे पुढे जाण्यासाठी. तर तो मला कवर करायचा आहे. आणि हा रोड गेला ना, इथनं आपल्याला राईट मारायचा. राईट मारला का तिथून अजून 15 मिनटाचा रस्ता आहे. हा छोटासाच आहे, हा चौक आहे ना, तर मम्मीच्या कंपनीच्या इथं बाहेर पडतो रोड. तर मी तुम्हाला भेटतो डायरेक्टली आता पोचल्यानंतर घरी. तर मित्रांनो, सध्याला आता मी आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि सध्याला मी आता, तुम्ही म्हणत होता रोडचा आवाज आहे, कुठं आला असतो. तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की माझी सायकल पंक्चर झाली. 2 दिवसाआधी पंक्चर काढून आलेला त्याच टायरचा आणि परत तोच पंक्चर झाला. तोच नसेल झाला, बट त्याच टायरला पंक्चर झाला. म्हणजे आता काय बोलायचं. ह्याची पण हवा कमी झाली आहे. हे बघा, पूर्णच सपाट झाला एकदम टायर. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की इथून 2 किलोमीटर एक पंक्चरवाला आहे. मी जिथे राहतो ना, तिथे एक पण पंक्चरवाला नाही आहे. आणि 2 किलोमीटर एक पंक्चरवाला आहे, बट तो चालू असतो की नाही गॅरंटी नाही, कारण की त्यांनी एका टॅम्पोमध्ये सगळं सामान भरून ठेवलं, तिथेच तो रिपेअर करतो. छोटंसं त्याचा म्हणजे टेम्पररीवाला आहे. आणि एक खालच्या साईडला मागच्या वेळेस ज्याकडनं घेतली, बट तो चांगला नाही बनवत. म्हणजे बाईकचा आहे तो, तर सायकलवर एवढं लक्ष नाही करत. बाईक असतात त्याकडे जास्त पैसे बाईकला भेटतात, तर सायकलला पटपट कसं तरी करून तो टाकून देतो. म्हणून त्यामुळे ते तसं झालं. हलगर्जीपणामुळे झालं तसं. परत पंक्चर झाली आणि एवढे चांगले टायर लगेच तर खराब होऊ नाही शकत. 1 ते 2 वर्ष झाले असतील मॅक्झिमम. आणि 1 ते 2 वर्षामध्ये टायर खराब होणं इम्पॉसिबल. तर हा पंक्चर नीट नव्हता काढला, त्यामुळे झालं आहे. आणि उद्या, आज तर मी कसं तरी बसने गेलो, तुम्ही बघितलं. मी स्टॉपवरनं उतरून परत चालत गेलो पुढं. खूप म्हणजे ते चालायचं जास्त नाही, बट तरी पण सायकल असली तर कसं छान असतं. तर सायकल जर झाली असती माझी तर सायकलवर. आणि उद्या पप्पा बोललेत, उद्या मी तुला काय पैसे वगैरे देणार नाही, सायकल नीट कर. सायकल नीट करण्यासाठी तुला पैसे भेटलेत, म्हणजे तुला दिलेत मी ते, त्यातनं सायकल रिपेअर कर आणि सायकलवर जाता. आणि त्यामुळेच सायकल रिपेअर करायची फटाफट. तर आता मला पहिले तिकडे जाऊन 2 किलोमीटर बघायला लागेल की पहिला कुठला सायकलवाला. तो बंद असला तर मला भागत आहे की दुसऱ्याकडे जायला लागेल आणि परत ते चालतच जायला लागेल, कारण की पुढचा टायर पंक्चर आहे आणि कोण हेल्प पण करायला नाही. तर त्यामुळे तर मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट पंक्चरवाल्याच्या इथं. चालू असला तर, बंद असलं तर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, सध्याला सायकल आपली लागलेली आहे. नशिबाने माझ्या चालू आहे दुकान, करतो पंक्चर रिपेअर. उद्या सायकल स्कूलला न्यायची. तर मित्रांनो, सध्याला आत्ता मी जस्ट सायकल रिपेअर करून आणली आहे. मला जवळजवळ अर्धा ते 1 तास लागला आहे. अर्धा तास इकडून जायला, रिपेअर करायला अर्धा तास, आणि आता जातो आहे सायकलवर जायला 15-20 मिनटं. तेव्हा चालत गेलो ना, सायकल पण जड झालेली, हवा नव्हती म्हणून. आता बघा त्याने एकदम टकाटक केली, हवा बिवा भरून आणली चांगली. बट तो काय म्हणला माहिती आहे, हा टायर आहे ना, हा खराब झाल्याची ट्यूब पण खराब झाली, तुम्हाला टायर ट्यूब नवीन टाकायला लागेल. आऊट गेले दोन्ही पण टायर, अशा हालतात ना ते, त्यामुळे. तर हे सगळं सर्व्हिसिंग आपण पैसे आल्यावर आपल्याकडे थोडीशी सेविंग आहे, तर आल्यावर किंवा पुढच्या यात्रेच्या वेळेस करू, जेव्हा आपल्याकडे जमा होतात तेव्हा सगळ्यांकडनं.
तर तेव्हा करूया. कारण की ह्यावेळेस मी चष्मा आणि माईक वगैरे घेतला आणि ते गरजेचंही होतं माझ्यासाठी. कारण की माझे लेक्चर्स असतात आणि व्हिडिओची ऑडिओ क्वालिटी वाढवण्यासाठी खूप गरजेचा असतो माईक. कारण की इथं बघा हायवे हा रोड चालू आहे, तर इकडनं गाड्या चालू आहेत, तरी पण माझा व्हॉईस येत असेल. याच जागी मी तुम्हाला विदाऊट माईक जर आवाज म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला असता तर आवाज आला असता, खरखरीत आला असता, नाही तर आला पण नसता. तर हे सगळं झालं आहे. आता उद्या कॉलेजला मी नेऊ शकतो आणि चालवेल मी अजून 4-5 महिने चालवेल. 4-5 महिन्यानंतर जी काही सर्व्हिसिंग असेल ती करून टाकेल मी याची. आणि बाकी काही टेन्शन नाही आता. फक्त आता घरी जाऊन आपल्याला कामं करायची आहेत जी इम्पॉर्टंट आहेत आपली ती. आणि मग जेवण खाऊन झोपून जायचं आणि सकाळी लवकर उठायचं. ऑलमोस्ट नाही, सॉरी, काय चुकीचा वर्ड बोलतोय राव. इसे ह्यामुळं ब्लॉग अनस्क्रिप्टेड रिझन बिहाइंड दिस असतात. अनस्क्रिप्टेड असतात ब्लॉग, ह्याच्याने कळतं. तर हे सगळं झालं आहे. तर आत्ता उद्यापासून कॉलेज सायकलच न्यायची. बट एक प्रॉब्लेम मेन आहे, तो म्हणजे आहे अभ्यास आणि स्टडीज प्लस MST CET प्लस ब्लॉग मॅनेजिंग. तर बघूया ते कसं होईल, ते आपण करूया. तर मित्रांनो, फायनली आत्ता घरी पोचून अभ्यासाला बसलो आहे. आज लॅपटॉप भेटला तर लॅपटॉपवर अभ्यास करूया. त्याचं जनरली माझ्याकडे फोन असतो, दादाचा लॅपटॉप आहे ना, तर त्यामुळे. तर आता मी अभ्यास केल्यानंतर तुम्हाला भेटतो.